नमस्ते मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम मजेत। आज मी एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आज मी शेअर करणार आहे गणपती बाप्पासाठी प्रसाद म्हणून पानाचा मोदक। तर हा कसा करायचा याची रेसिपी लगेचच बघूया। चला तर मग बघूया। आता आपण पान मोदकाला जे साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत। सर्वात पहिले मी इथे पान घेतली आहे, विड्याचे पान आहे, डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, मिल्क, पिठी साखर, वेलची पूड, फूड कलर आणि हे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि टुटी फ्रूट। सर्वात पहिले मी पानं घेतली आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचे। पानं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे। आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करणार आहोत। आता मी याच्यात दूध टाकते आणि ग्रीन फूड कलर। सर्वात पहिले एका पॅन मध्ये दूध गरम करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत डेसिकेटेड। आता आपण याच्यात टाकणार आहोत पानाचं मिक्सचर, मिल्क पावडर, त्यात घालणार आहोत पिठी साखर। इथे मी ड्रायफ्रुट्स एकत्र करून त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली आहे आतमध्ये स्टफिंगसाठी आहे। आता आपण त्याच्यात वेलची पावडर टाकून घेणार आहोत। पानाचे मिक्सचर रेडी झालेले आहे। Where stress dissolves like footprints in the sand. गणपती बाप्पासाठी प्रसाद पानाचा मोदक हा रेडी आहे। मित्रमैत्रिणींनो, पानाचा मोदक रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवर नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।